खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचा व्हॉट्सअप चॅनल आजच फॉलो करा। लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राइब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी हद्दीमध्ये म्हणजे मोशीच्या जे ॲग्रिकल्चर प्रदर्शन भरतं त्या ग्राउंडवरती पशु व अश्व आणि देशी गोवंशाचं जे प्रदर्शन भरणार आहे 25/11/2023 रोजी इथं ते सुरू होणार आहे। आणि त्यानिमित्त इथं खिलार वंशावळीचे वळू आणि जे ब्रीडर लोक आहेत ते बऱ्याचशा प्रमाणात इथं येणार आहेत। तरी जे शर्यत क्षेत्रामध्ये जे लोक काम करणारे आहेत किंवा बैल सांभाळणारे आहेत त्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेऊन पुढे तुम्हाला काही चांगली बछडे किंवा वासरं घेण्यासाठी इथं चांगल्यापैकी कॉन्टॅक्ट होणार आहे। तरी सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो। आपण मला थोडंसं इथे एक विचारायचं असं की तुम्ही जसं म्हणले तर ह्या प्रदर्शनामध्ये तसं शर्यत क्षेत्रातली जी लोक आहेत तर त्यांना खोंड शोधण्यासाठी ते पूर्ण महाराष्ट्र कर्नाटक पिंजून काढत असतात, तर त्यांना हे प्रदर्शन फायदेशीर ठरेल का? हो, कारण बरेचसे ब्रीडर लोक इथं असणार आहे आणि आता बऱ्यापैकी ब्रीडर लोकसुद्धा देखणे वळूचं तर ब्रीडिंग होतंच, परंतु आज गरम रक्ताचे आणि जे शर्यतीतले देखणे बैल आहेत त्यांचीसुद्धा ब्रीडिंग करून वासरांची पैदास केली जाते। त्या पद्धतीने इथं बरेचसे लोक ब्रीडर लोक उपस्थित असणार आहेत। त्यांच्याकडनं बरीचशी माहिती मिळून त्यांचे कॉन्टॅक्ट्स वगैरे इथंच प्रस्थापित होतील आणि पुढं ज्यावेळेस आपण शोध घेत असतो वासरांचा त्यावेळेस ते सोपं पडेल त्या लोकांना, ह्याच्या शर्यतीमधल्या लोकांना। माननीय आमदार महेशदादा लांडगे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या आयोजनातून भव्य असं गोवंश आणि अश्व प्रदर्शनाचं आयोजन पिंपरी चिंचवडमध्ये मोशी येथे करण्यात आलेलं आहे। खरं तर आमदार महेशदादा लांडगे साहेब यांचं बैलगाडा शर्यतबंदीच्या लढ्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे आणि बैलगाडा शर्यतबंदीमध्ये देशी गोवंशाची जी संख्या आहे ती अतिशय लक्षणीय कमी झालेली होती आणि ही गोवंशाची जी संख्या आहे त्याचं जतन संवर्धन वाढावं या उद्देशातून या प्रदर्शनाचं आयोजन या 25 आणि 26 नोव्हेंबरला करण्यात आलेलं आहे। खरं तर आमदार महेशदादा लांडगे साहेब हे स्वतः गोवंश आणि अश्वप्रेमी आहेत। त्यांच्याकडं अत्यंत जातिवंत अश्व, जातिवंत खिलार, साहिवाल, गीर गोवंशातील विविध जातीची अतिशय जातिवंत जनावरं त्यांच्याकडे आहेत। त्यांचा अनेक वर्षापासूनचा गोपालनाचा छंद आहे। त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यातील नव्हे तर देशातील नामवंत गोवंशातील जनावरं तसेच नामवंत अश्व एकाच ठिकाणी पाहण्याची 25 आणि 26 नोव्हेंबरला एक सुवर्ण संधी या निमित्ताने प्राप्त झालेली आहे। खरं तर आपण पाहतो की अनेक प्रदर्शनं भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची होत असतात, परंतु सर्व जनावरांचा समावेश असलेलं हे भारतातील एकमेव प्रदर्शन आहे। त्यामुळे त्याला आपण भारतातील सर्वात मोठं प्रदर्शन असं आपण म्हणूया की भारतीय गोवंशाच्या साधारणतः 50च्या पुढे 50+ जाती आहेत। त्यापैकी ज्या प्रमुख जाती आहेत त्या खिलार असेल, देवणी असेल, डांगे असेल, इतर जाती आहेत ज्या मालनाड गिड्डा आहे, कोकण कपिला आहे, साहिवाल आहे, गीर आहे, या प्रकारच्या सर्व जाती या एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि मारवाड अश्व आहे हे भारतामध्ये अश्वांचे पण खूप चांगले प्रदर्शन होतात, ते सुद्धा चांगले अश्व या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। प्रदर्शनाचं वैशिष्ट्य जे असणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आणि महाराजांनी आवर्जून जोपासलेली भीमथडी ही जी घोड्यांची जात आहे ती हल्लीच्या काळामध्ये लुप्त होण्याच्या मार्गावर होती, परंतु अतिशय उपयुक्त असणारी ही जात बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांच्या पुढे धावताना आपल्याला कुठेतरी दिसून येते। म्हणून या जातीचं सुद्धा जतन संवर्धन व्हावं म्हणून या उद्देशातून आमदार महेशदादा लांडगे साहेबांनी या प्रदर्शनामध्ये भीमथडी जातीच्या घोड्यांचा पण समावेश केलेला आहे आणि ते घोडे आपल्याला या ठिकाणी
पाहावयास मिळणार आहेत। त्यामुळे या निमित्ताने आपल्याला खिलारमध्ये काजळी खिलार असेल, कोसा खिलार असेल, हरण्या खिलार असेल आणि गीर असेल, साहिवाल असेल, देवणी असेल, डांगी असेल, या सर्व जाती गोवंशातील अश्व, भीमथडी अश्व यांचं अतिशय सुनियोजित असं प्रदर्शन आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे। खरं तर प्रदर्शनं खूप होतात, परंतु सुनियोजन या अर्थाने की या ठिकाणी जे सहभागी पार्टिसिपेंट असणार आहेत, सहभागी शेतकरी असणार आहेत, त्यांना या ठिकाणी जनावरे बांधण्यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र बांधण्याची जागा, पेंडॉल, तसेच त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था, त्या ठिकाणी त्यांची जेवणाची व्यवस्था, तसेच जनावरांचं ज्या ठिकाणी प्रदर्शन होणार आहे, अश्व प्रदर्शनासाठी स्वतंत्र रिंग आहे, इतर जनावरांसाठी, गोवंशातील जनावरांसाठी एक स्वतंत्र रिंग आहे आणि यामध्ये दिवसभर 25 आणि 26ला दिवसभर या दोन्ही रिंगमध्ये जनावरांची निवड पाहायला आपल्याला मिळणार आहे। आणि या प्रदर्शनाचं एक वैशिष्ट्य आपण म्हणूया की मॉडेलिंग क्षेत्रामध्ये जसा रॅम्प वॉक चालतो विविध जाहिरातीसाठी किंवा इतर बाबीसाठी, तशाच पद्धतीचा जनावरांचा रॅम्प वॉक या ठिकाणी आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहे। हे त्याचं वैशिष्ट्य आहे। ज्या जनावराची चॅम्पियन म्हणून निवड होईल त्या जनावराचा रॅम्प वॉक आणि फोटोग्राफी या ठिकाणी आवर्जून होणार आहे। आणि या प्रदर्शनामध्येच सर्व पशूंचं, सहभागी पशूंचं मोफत आरोग्य शिबिर पण या निमित्ताने ठेवण्यात आलेलं आहे। तर या निमित्ताने अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे आणि आम्ही सर्व सहकारी यांच्या वतीने आपणास एकच आवाहन करण्यात येत आहे की आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या जनावरांमध्ये या प्रदर्शनामध्ये आपली जनावरं घेऊन सहभाग वाढवावा आणि आलेली ही जनावरांना प्रोत्साहन देण्यासाठी परिसरातील प्रेक्षकांनी आवर्जून हजेरी लावावी आणि प्रदर्शनाची शोभा वाढावी अशी नम्र विनंती। दिवसेंदिवस शहरामध्ये जे वाढतं शहरीकरण होते आणि ग्रामीण भागातील या देशी गोवंश किंवा अश्वाच्या ज्या जाती आहेत हे आपण पाहतो की या लोप पावत चाललेल्या आहेत। म्हणून या परिसरातील नागरिक असतील, काही अभ्यासू विद्यार्थी असतील किंवा शाळकरी विद्यार्थी असतील, त्या सर्वांना या निमित्ताने एक सुवर्ण संधी आहे की त्यांनी हा जो आपला जुन्या पिढीतील ठेवा वारसा आहे तो जतन संवर्धन व्हावा या दृष्टीने हे प्रदर्शन आपल्याला पाहण्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे। आणि या प्रदर्शनाचा उद्देशच असा आहे की जे देशी गोवंश आहे त्याचं जतन संवर्धन व्हावं, जे देशी अश्व आहेत त्यांचं जतन संवर्धन व्हावं आणि यातून एक संगोपन वाढीची प्रेरणा वाढीस लागावी अशा पद्धतीचा या प्रदर्शनाचा उद्देश आहे। या प्रदर्शनमध्ये देशी गोवंशाची जी नावनोंदणी आहे ती 20 तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे आणि जी मारवाड अश्वांची नोंदणी आहे ती या ठिकाणी 24 तारखेला होणार आहे। तसेच भीमथडी जे अश्वांचं जे प्रदर्शन आहे ते खरं तर प्रथमच आपल्याकडे होत असल्यामुळे या अश्वांचे जे मालक आहेत, शेतकरी आहेत, त्यांनाही या निमित्ताने आपण आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण या प्रदर्शनामध्ये सहभागी व्हावं आणि प्रदर्शनाची शोभा वाढवावी। या प्रदर्शनामध्ये खरं तर देशी गोवंशामध्ये प्रदर्शनामध्ये प्रथमच रॅम्प वॉक ही संकल्पना राबवली जाते। त्याच्यामुळे या प्रदर्शनमध्ये सहभागी होणाऱ्या जे सर्व शेतकरी आहेत, आपली जनावरं घेऊन येणार आहेत, त्यांच्यासाठी खरं तर खूप मोठी सुवर्ण संधी आहे की या निमित्ताने संपूर्ण मीडियाचं लक्ष या प्रदर्शनाकडे आहे आणि या ठिकाणाहून चांगल्या पद्धतीचं प्रमोशन या जनावरांचं संपूर्ण भारतात होणार आहे। आणि प्रदर्शनाचं हे दुसरं वर्ष आहे। भविष्यातही याच पद्धतीचं मोठ्या प्रमाणावर या प्रदर्शनाचं आयोजन होणार आहे। त्यामुळं आपण जास्तीत जास्त संख्येने यामध्ये सहभाग नोंदवावा। तसेच देशी गोवंश, मारवाडी अश्व, भीमथडी अश्व, त्यासोबत ज्या म्हशीच्या जाती आहेत तर त्यांचं पण या ठिकाणी मुर्रा आणि पंढरपुरी म्हैस, जाफराबादी म्हैस यांचं सुद्धा प्रदर्शन या ठिकाणी आहे। त्यामुळं त्या पशुपालकांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन या प्रदर्शनाची शोभा वाढवावी असं आयोजकांच्या वतीने मी आपणास नम्र आवाहन करत आहे। खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान।